भगवत प्राप्तिकर्ता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 3 एप्रिल 2026ला महान त्यागी बाबा जुमदेवजीची 105वी जयंती साजरी करत आहोत। त्यानिमित्त गोळीबार चौक टिमकी येथून बाबाची शोभायात्रा निघालेली आहे आणि परमपूज्य परमात्मा एक वर्धमान नगर इथं आज इथं समाप्ती झालेली आहे। यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई ह्यासुद्धा उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्रीमाननीय रविभाऊजी गायधने यांनासुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे संचालन करणारे व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव श्रीमाननीय किरण भाऊ राऊत यांनासुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष श्रीमाननीय दयेकर साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्रीमाननीय जोगी साहेब, तसेच रमेशजी नकाते साहेब, गुरबेले सर, पराते साहेब, चिजगारे साहेब, त्याचप्रमाणे तापेश्वरजी वैद्य साहेब, तसेच सिद्धेकर साहेब, रविभाऊ खापरे, तसेच कळंबे साहेब, सर्व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक यांनासुद्धा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीमाननीय राऊत गुरुजी, तसेच सोनकुसे काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक माजी सचिव श्रीमाननीय मेयर साहेब, माजी कोषाध्यक्ष श्रीमाननीय फकीरचंदजी वैद्य साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीमाननीय मदनकर साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार। तसेच सर्व माजी संचालकगण सर्वांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे उपस्थित असलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाअंतर्गत शाखेचे पदाधिकारी यांनासुद्धा माझा नमस्कार। मंचावर उपस्थित असलेले मार्गदर्शकगण, कार्यकर्तागण सर्वांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू भगिनी, बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। पहा, परमेश्वराने आकाश, वायू, पाताळ, अग्नी, पाणी या पंचतत्वावर परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याचबरोबर मानव आणि वनस्पती ही सुद्धा निर्माण केली। या पृथ्वी तलावर असे बरेच काही जीवजंतू तयार झालेले आहेत। त्यामध्ये महान त्यागी बाबा, त्यामध्ये मानव जन्माला आले आणि त्याचबरोबर मानवाला
मानवाने परमेश्वराला ओळखण्याची बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीचा वापर करून परमेश्वर काय आहे याची प्रचिती त्यांना आलेली आहे. या जगामध्ये असे कितीतरी संत महंत महापुरुष होऊन गेले. त्यांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या ग्रंथानुसार त्यांनी आपल्या धर्माची प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि मानवाला जागवला. त्याचप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी टिमकी येथे 3 एप्रिल 1921ला महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म झाला आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म होऊन त्यांच्या कुटुंबामध्ये 5 भाऊ होते. महान त्यागी बाबा जुमदेवजी हे त्या कुटुंबामध्ये 4थे अपत्य होते. बाबांनी लहानपणापासून उमदा स्वभाव होता. त्यांनी कार्य केले. त्यांच्या कुटुंबावर भयंकर दुःख होते. बाबा नेहमी हनुमान चालिसा वाचत असत. त्यांचं शिक्षण 4थ्या वर्गापर्यंत झालेलं आहे आणि ज्यावेळेस ते शाळेमधून घरी येत असत तर संध्याकाळी दरवाजामधून दारामधून ढुकून पाहत होते. त्या फटीतून त्यांना हुरकट रंगाची एक व्यक्ती दिसायची आणि त्या व्यक्तीला फार मोठा असा एकच डोळा दिसायचा. बाबा नेहमी हनुमान चालिसा वाचत असे कारण का महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कुटुंबामध्ये असे भयंकर दुःख होते. त्यासाठी बाबांनी हनुमान चालिसा वाचायचे परंतु दुःख दूर झाले नाही. एकदा त्यांचा लहान भाऊ महाराजरावजी हे झोपले असताना कुणीतरी त्यांचा पाय हलवला आणि खाट्यावर पलंगावर उठून बसले. तेव्हा बाबांनी विचारला, तू का उठून बसलास? तेव्हा महाराजांनी सांगितलं का म्हणे माझा कुणीतरी पाय हलवला आणि मी उठून बसलो. बाबा म्हणे तिथं कोणीच नाही, कोण हलवेल? म्हणून बाबांनी हे अशी कोणती शक्ती आहे हिचा शोध लावण्यासाठी बाबांनी तांत्रिक जाण्याचा प्रयत्न केला आणि मांत्रिकात जाण्यासाठी निघाले. तेव्हा अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आली आणि बाबाला विचारलं, तुम्ही कोठे जाऊन राहिले? बाबांना हकीकत सांगितली का माझ्या कुटुंबावर फार मोठं दुःख आहे तर मी तांत्रिकाकडे जात आहे. त्या व्यक्तीने बाबाला म्हटलं का कुठं जाण्याची जरूरत नाही, मी तुम्हाला एक सांगतो का माझ्याजवळ एक संन्यासाचा मंत्र आहे आणि त्या मंत्रानं जर कुणाला तीर्थ करून दिलं तर त्याचं दुःख दूर होतं. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला आणि विचार केल्यानंतर बाबा त्याचा परिचय करून घेतला आणि जो मंत्र त्या संन्यासाला दिला त्या मंत्राचा आपल्या कुटुंबामध्ये उपयोग घेतला आणि भगवंताची प्राप्ती केली. त्यामुळे बाबाच्या कुटुंबातील दुःख दूर झाले आणि बाबांनी ही दैवीशक्ती प्राप्त केली. या दैवीशक्तीचा वापर आपल्या कुटुंबापुरता न ठेवता सर्व खेड्यापाड्यामध्ये जाऊन जे काही साधना मिळतील त्या साधनानं बाबांनी मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला. मानव जागले
आणि या मार्गात जुळून सुखी समाधाने जीवन जगू लागले. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या मार्गदर्शकाप्रमाणे अंधश्रद्धा, वाईट व्यसना, जनजागृतीचा कार्यक्रम केला बाबांनी. त्याचप्रमाणे जी दैवशक्ती आहे, ही दैवशक्तीचा उपयोग ज्या कुटुंबामध्ये केला त्या कुटुंबामध्ये कधी दुःख राहणार नाही असे आपल्या मार्गदर्शकामध्ये बाबांना सांगितलं आहे. अशी ही दैवशक्ती आहे. या दैवशक्तीचा वापर आपल्या कुटुंबामध्ये कसा करायचा हे आपल्याला प्रत्येकाला समजणे आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी बाबांनी फार दुःख सहन करून रक्ताचा पाणी करून हे दैवशक्ती मिळवलेली आहे ना. तुम्हा आम्हाला अशी फुकटात वाटून दिली आहे. या दैवशक्तीचा वापर आपल्या कुटुंबामध्ये 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या प्रमाणे केल्यास कधी दुःख राहणार नाही. कारण आपण मार्गामध्ये नव्हतो त्यावेळेस कर्मभोगांना भोगत होतो. कर्मयोग आणि कर्मभोगांना भोगत होतो. परंतु मार्गात जुळल्यानंतर आपण आपल्या कर्मानं सुखी समाधानी जीवन जगत आहोत. अशा प्रकारे या महान विभूतीची आज आपण 105वी जयंती साजरी करत आहोत. कारण ह्या जगामध्ये, या भारतामध्ये अशा शोभायात्रा, रामनवमी, झुलेलाल महाराज, मुस्लिम धर्माचं अशा काही शोभायात्रा निघत असतात आणि आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा उपयोग करून ही दैवी शक्ती कशा याचा प्रचार आणि प्रसार केला. प्रसार केल्यानंतर बाबांना असं वाटायचं की हे दैवी शक्ती आपल्याजवळ राहिली पाहिजे आणि दैवी शक्तीचा उपयोग आपल्या कुटुंबामध्ये सेवकांनी कशा करायला पाहिजे तर त्याची आठवण म्हणून मानव धर्माची शोभायात्रा ज्यावेळेस गणपतरावजी टाकळीकर साहेब अध्यक्ष होते त्यावेळेस मानव धर्माची पहिली शोभायात्रा 24/2/1991ला बाबाच्या निवासस्थानापासून तर वर्धमान नगर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ या ठिकाणी साजरी करण्यात येत होती. त्यावेळेस गणपतरावजी टाकळीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक संचालक मंडळाची सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरवण्यात आली का आपणही आपल्या बाबाची जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी करू. म्हणून तो विचार करण्यात आला आणि मंडळाच्या सभेमध्ये बाबाच्या समोर महान त्यागी बाबा जुमदेवजीची यांची जयंती साजरी करायचा ठरवण्यात आला आणि दरवर्षीप्रमाणे आज 3 एप्रिलला शोभायात्रा आपण साजरी करत असतो. या शोभायात्रेमध्ये हजारो लोक सामील होतात, सेवक सामील होतात आणि बाबाप्रती प्रेम ठेवून आपले कार्य करत असतात. अशा प्रकारे ठिकठिकाणातून शोभायात्रा निघत असते. खेड्यापाड्यामधून, आजूबाजूच्या गावामधून झाक्या रॅल्या या नागपूर नगरीमध्ये येत असतात आणि बाबाची जयंती साजरी करत असतात. म्हणून आज महान त्यागी बाबा जुमदेवजीची 105वी जयंती आपण मोठ्या थाटामाटानं साजरा करत असतो आणि बाबाच्या
जीवनावर आधारित ही चर्चा बैठक असते. ह्या चर्चेच्या बैठकीच्या माध्यमातून मानवाला सेवकाला जागवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मी आपले 2 शब्द इथंच थांबवितो, कारण बराच वेळ झालेला आहे आणि बोलणारे आहेत. म्हणून बाबांना दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून आपले 2 शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.